नमस्कार. मी प्रसाद दाता. मंडळी, गेल्या 8 वर्षापासून आपण बुलढाणा जिल्ह्यातील वरोड बकाल या गावी बारी समाज उपवर युवक युवती परिचय मेळाव्याचं आयोजन करीत आलेलो आहोत. यावर्षी हे 9वं वर्ष आहे. या 9व्या वर्षी सुद्धा या वर्षीचा परिचय मेळावा हा 30 नोव्हेंबर रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक नागेश्वर महाराज महाविद्यालयात आयोजित केलेला आहे. मंडळी, सातत्याने गेल्या 8 वर्षापासून आपण हे काम करत असताना विदर्भातील अनेक तालुके जिल्हे आणि त्या तालुक्या जिल्ह्यातील बारी समाज या निमित्तानं जुळला. खानदेशातील जळगाव खानदेश असेल, यावल रावेर, घाटावर बुलढाणा, जालना, धाड, मासरूळ इत्यादी गावे, तर अकोला, अकोट, अंजनगाव, अचलपूर, ब्राह्मणवाडा थडी, घाट लाडकी इथपर्यंतचा बारी बहुल तरुण हा या मेळाव्याला दरवर्षी मोठ्या संख्येने येतो. उपवर युवक युवती यांचे पालक यांची सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असते. त्यामुळे यावर्षी सुद्धा 9व्या वर्षात पदार्पण करताना हा सोहळा आतापर्यंतच्या सोहळ्यापेक्षा चांगला आणि भव्य दिव्य व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी म्हणून सातत्यानं आगामी जवळपास 1.5 ते 2 महिने ही जी गावे आहेत, जवळपास 45 ते 40 गावे आणि 9 ते 10 तालुके, 4 ते 5 जिल्हे, या सर्व ठिकाणी जाऊन आपण उपवर युवक युवतींचे फॉर्म भरून घेणार आहोत. या निमित्तानं गेल्या 8 वर्षात जुळलेली आपली जी काही स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ता मंडळी आहे, त्यांना सुद्धा या निमित्तानं त्यांच्याकडे उपवर युवक युवतीसाठी असलेले फॉर्म देण्याची या दौऱ्यामध्ये व्यवस्था आहे. त्यामुळे ठिकठिकाणी जाऊन या सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचण्याचं काम हे आगामी महिनाभरात करणार असताना या अनुषंगानं कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य सातत्यानं आपण कायम ठेवलेलं आहे आणि ते म्हणजे या कार्यक्रमाची स्मरणिका, किंवा ज्याला आपण असं म्हणू, या कार्यक्रमातील मुलामुलींचे बायोडाटा असणारं पुस्तक, गाठी ऋणानुबंधाच्या या नावाचं आपण जे पुस्तक प्रकाशन करतो, तो सोहळा सुद्धा खूप मजेशीर आणि नयनरम्य असतो. सातत्यानं हा कार्यक्रम राबवत असताना अनेक मान्यवरांनी, अनेक समाज बांधवांनी, समाजातील अनेक जाणकारांनी तन मन धनाने मदत आपल्याला केली आहे आणि तीच मदत, तेच तन मनाचे सहकार्य आगामी या काळात सुद्धा आपल्याला अपेक्षित आहे. मंडळी, आम्ही आपल्यापर्यंत निश्चित येऊ. ज्या कोण्या ठिकाणी पोचता आलं नाही त्या ठिकाणी फॉर्म जरी पोचले तरी आपण त्या फॉर्मवर आपल्या उपवर युवक युवतींच्या माहितीचा संपूर्ण तपशील, ज्याला बायोडाटा म्हणता येईल, तो सुवाच्य शब्दात, सुवाच्य अक्षरात आणि त्यावर सुंदरसा असा रंगीत फोटो पाठवून तो आमच्यापर्यंत पोहोचेल हा प्रयत्न करा. विदर्भामध्ये शेगाव असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, या ठिकाणी सुद्धा समाज बांधवांच्या वतीनं अशा पद्धतीच्या मेळाव्याचं आयोजन हे करत असतानाच मागील 8 वर्षापासून संग्रामपूर तालुक्यातील वरोड बकाल या बारी बहुल परिसरामध्ये हा मेळावा उत्साहात साजरा होतो. अनेक ज्येष्ठ मान्यवरांना आपण या ठिकाणी मार्गदर्शनासाठी म्हणून आमंत्रित करतो. यावर्षी सुद्धा अनेक चांगल्या मार्गदर्शकांना आणि उपदेश आपल्याला समाजाला करू शकतील अशी मंडळी या निमित्ताने येणार आहे. आपण सर्वांनी 30 नोव्हेंबरच्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने यावं असं आवाहन या निमित्ताने मी आपल्याला करतो. तेव्हा आपण भेटू 30 नोव्हेंबर या दिवशी. तोपर्यंत नमस्कार.